काल संपूर्ण दिवसभरात नेमकं काय काय घडलंय या बाबतीतल्या आता घटनाक्रम आता ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. बघूयात नेमकं काय घडलेलं आहे ते. युद्धबंदी कालपासून सुरू झाली आहे, पण काय झालं आपण बघतोय. 10 मे संध्याकाळी 5:30 वाजता शस्त्रसंधीवर दोन्ही देशांकडून सहमती आली. देश युद्धविराम करायला सहमत झाले. त्यानंतर काल संध्याकाळी 6 वाजता भारतानं युद्धबंदीच्या अटींवर सहमती दिली. दोन्ही देशांमध्ये सर्व प्रकारच्या गोळीबार किंवा लष्करी कारवाई करण्यावर बंदी घालणार यावर सहमती झाली. शस्त्रसंधीवर परराष्ट्र मंत्र्यांचं विधान संध्याकाळी 6:30 वाजता समोर आलं. गोळीबार लष्करी कारवाई थांबवण्याबाबत सहमती झाल्याचं त्यांनी सांगितलं. दहशतवादाविरुद्ध भारताची दृढ भूमिका आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. पाकिस्तानकडून मात्र रात्री 9 वाजता शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं. ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. जम्मू काश्मीरमधील काही भागामध्ये स्फोटांचा आवाज झाला. शस्त्रसंधी लागू झाल्यानंतर पाकिस्तानकडून ही कुरघोडी केली गेली आणि त्यामुळे परराष्ट्र मंत्रालयाचं त्यानंतर रात्री 11 वाजता एक निवेदन समोर आलं. पाकिस्तान शस्त्रसंधीचं उल्लंघन करत असल्याचं या निवेदनामार्फत स्पष्ट करण्यात आलं. भारतीय सैन्याकडून पाकिस्तानी सैन्याला चोख प्रत्युत्तर दिलं गेल्याचं सुद्धा यावेळी सांगण्यात आलं निवेदनाच्या माध्यमातून. आणि जबाबी कारवाईसाठी सैन्य पूर्णपणे स्वतंत्र आहे. लष्कराला फ्री हँड दिलाय असंही घोषित करण्यात आलं. भारताच्या चोख प्रत्युत्तरानंतर मात्र पाकिस्तान नरमला. एकंदरीत कालपासून नेमकं काय घडलं हे आपण बघितलं. नेमकं काय घडलं याबाबतचं सगळं घटनाक्रम आपण बघितल्यानंतर आत्ताची ही जी दृश्य आपण बघतोय ही ठिकठिकाणची दृश्य आहेत. जम्मू काश्मीरमधला काही भाग आहे, राजस्थानमधला काही भाग आहे. कारण आता हळूहळू सगळं जनजीवन हे पूर्वपदावर येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मागच्या काही दिवसामध्ये युद्धजन्य परिस्थिती होती, त्यामुळे सगळेजण भीतीच्या वातावरणात होते. आणखी तपशील घेऊया. प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून. शिवाजी, आता जम्मू काश्मीर, राजस्थान, पंजाब या सगळ्या ठिकाणी आता हळूहळू सगळं त्यांचं दैनंदिन कामकाज लोकांचं सुरू होताना आपण पाहतोय. आता नेमकी काय परिस्थिती आहे? लष्कराकडून सध्या काय काळजी घेतली जाते? या भागामध्ये तणावपूर्ण शांतता आपल्याला पाहायला मिळत आहे. खास करून सीमावर्ती जे राज्य आहे, जम्मू काश्मीर, राजस्थान, पंजाब आणि गुजरात, या 4 राज्यांमध्ये जर टप्प्याटप्प्याने जसं आपण खाली दक्षिणेकडे येऊ तशा पद्धतीने तणावाची जी क्षमता जी आहे, ती तीव्रता जी आहे ती वाढत जाते. गुजरातमध्ये तणाव होता, तणावपूर्ण शांतता होती, ब्लॅकआउट होता, मात्र तितकंसं नुकसान गुजरातपर्यंत पोहोचलं नाही. जसं आपण वरती येऊ त्यानंतर आपण पंजाब बघितलं किंवा राजस्थान बघितलं किंवा जम्मू काश्मीर बघितलं, तर त्या भागामध्ये जसतशी तणाव परिस्थिती जी आहे ती मोठ्या प्रमाणात आहे. सर्वाधिक नुकसान हे जम्मू काश्मीर, श्रीनगर या भागामध्ये पाकिस्तानने करण्याचा प्रयत्न केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि आता जी परिस्थिती आहे ती तणावपूर्ण शांतता आहे. हळूहळू जनजीवन जे आहे ते रुळावर येताना पाहायला मिळतंय. मात्र लोकांच्या मनामध्ये ते युद्धाचे ढग जे आहेत ते अद्यापपर्यंत गेलेले नाहीयेत. काहींचे आप्त नातलग हे जखमी झालेले आहेत, काहींची घरं तुटलेली आहेत. या सगळ्यांच्या बाबतीमध्ये सध्या आता गव्हर्नमेंट जे आहे इव्हॅल्युएशन करेल, मूल्यमापन करेल आणि त्यांना मदतीचा निर्णय घेतला जाईल. तर एकंदरीत जर पाहिलं तर सीमावर्ती भागामध्ये जे जे नुकसान पाकिस्तानकडनं करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे त्या संदर्भात कॉम्पन्सेशन जे आहे मदत आणि पुनर्वसन खात्याकडनं दिलं जाणार आहे. या सगळ्याच्या दृष्टिकोनातून आज मूल्यांकन जे आहे ते प्रोसेस सुरू होईल. आणि दुसरीकडे लोकांच्या मनामधील जी भीती आहे ती हळूहळू जाताना पाहायला मिळते. सुरुवातीला ज्या पद्धतीने पाकिस्तानने युद्धविराम झाल्यानंतर, संघर्ष विराम झाल्यानंतरही हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र भारताने ताबडतोब त्यांना उत्तर देण्याचं ठरवलं होतं. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आपण जर एक बाब लक्षात येईल, त्यानंतर रात्री जर पाहिलं तर पाकिस्तानचे पंतप्रधान शहनवाज शरीफ यांनी देशाला संबोधित केलं. त्यांनी भारताविरुद्ध नाही ते जे काय बोलायचं नाही ते बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र स्वतः अमेरिकेकडे जाऊन गिडगडला आणि हे सगळं युद्ध थांबवा असं सांगितलं आणि आम्ही पुन्हा दहशतवादी हल्ला करणार नाही असं देखील सांगितलं. मात्र ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत बोलाची कडी आणि बोलाचाच भात होता का असं सुरुवातीला वाटत होतं. मात्र या सगळ्यानंतरच्या परिस्थितीमध्ये भारताने जेव्हा प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की आम्ही तुम्हाला उत्तरच उत्तर देऊ, त्यानंतर पाकिस्तानला लक्षात आलं की हे सगळं काही चालणार नाही आणि आता आपण शांत व्हायला हवं. त्यानंतर पाकिस्तान रात्रीपासून शांत आहे. मात्र पाकिस्तान
वरती विश्वास भारत ठेवणार नाही, कारण पाकिस्तान एका हातामध्ये खंजीर घेऊन चालणारा राजकीय राज्य आहे, देश आहे, आणि त्याच्यामध्ये नेहमी आपण एक मैत्रीचा हात पुढे केल्यानंतर तो दुसऱ्या हातात खंजीर घेऊन येतो. त्यामुळे भारत आता त्याच्यावरती विश्वास ठेवणार नाही. पाकिस्तानचं नाव भलेही पाक असलं, मात्र ते नापाक आहे. तिथलं सरकार शरीफ असलं ते ना शरीफ आहे, हे भारताला अगोदरच माहिती आहे. आणि या सगळ्याच्या आता पार्श्वभूमीवरती आपण जर पाहिलं तर परिस्थिती जी आहे ती आता तणावपूर्ण शांततेतून सुरळीत मार्गाकडे जाताना पाहायला मिळते. आज रात्री काय घडतंय हे पाहणं महत्वाचं आहे. निश्चित शिवाजी, धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी. एकंदरीत सीमा भागामध्ये आता जनजीवन आपण पूर्वपदावर येताना बघतोय, ही दृश्य काही त्यातलीच आहेत. आणि यावेळी स्थानिक नागरिकांनी आता याबाबत काही प्रतिक्रिया सुद्धा दिलेल्या आहेत, त्या आपण आता बघूया. मैं तो जहाँ सांबा चकमकम में ही रहता हूँ, जहाँ की सिचुएशन तो ठीक ही रही, लाइट भी पूरे टाइम पे आ गई थी, तो बाकी सब ठीक ही रहा, कोई हलचल नहीं हुई. अब उसका तो प्रॉपरली पता नहीं है क्या नहीं है, क्या समझौता हुआ क्या नहीं हुआ, क्योंकि उसका तो पेपर पढ़ेंगे तो पता चलेगा कि क्या समझौता हुआ क्या नहीं हुआ. बाकी कह रहे हैं कि समझौता हो गया है. यहाँ पे तो कोई जो शेलिंग वगैरह हुई नहीं है. वो अखनूर में बता रहे थे थोड़ा कि वहाँ पे हुई है, तो उसके लिए पहले इन्होंने लाइट ऑन की थी, फिर बंद करवा दी बाद में. तो बाकी ठीक रहा, यहाँ पे कोई ऐसी बात नहीं, कोई यहाँ पे कोई नहीं हुआ. सांबा में कोई नहीं है, अखनूर की तरफ बता रहे थे कि वहाँ पे हो रहा है, तो यहाँ पे ठीक था. अभी भरोसा तो हम किसी पाकिस्तान पे तो कर नहीं सकते सर, तो इनका कोई पता नहीं कब सीज फायर तोड़ दे. ऑलरेडी तोड़ते भी हैं ये लोग, पहले भी तोड़ते हैं, तो इसका हम क्लियर नहीं बता सकते, इनका कोई भरोसा नहीं है.